मजूर लोक वेळच्या वेळ येत नाही आणि वेळेवर मजूर न आल्यामुळं पिकाची नुकसान होते. पिकाची नुकसान म्हणजे आता हे समजा सोयाबीन जर समजा जास्त ड्राय झालं, शेंगा जास्त प्रमाणात वाळल्या तर शेंगाची फूट होती. फूट झाल्यामुळं शेतकऱ्याचं जास्त प्रमाणात नुकसान होतं आणि नुकसान जर झालं तर पुढं पिकाची त्याच्यामध्ये घट होती आणि घट जर झाली तर मार्केटला जेवढं पिकांचं जेवढं निघालेलं उत्पन्न आहे तेवढं मार्केटला वेळेवर पोचत नाही आणि वेळेवर न पोचल्यामुळं शेतकऱ्याची एकदम हानी होऊन जाते. त्यामुळे जे सोयाबीनचं रिपर आहे, जे इलेक्ट्रिक रिपर आपण बनवलेलं आहे, हे एकदम लाईटवरती म्हणजे इलेक्ट्रिक रिपर आहे. ते बॅटरी बेसिस असल्यामुळं त्याचा एकच फायदा असा होतो की त्या रिपरला कोणत्याही प्रकारचं इंधन लागत नाही, पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, मेंटेनन्सचा कोणत्याही प्रकारचा खर्च नसतो. तर इलेक्ट्रिकचा फायदा असा होतो का त्याचं व्हायब्रेशन कोणत्या प्रकारचं होत नाही आणि त्याच्या मेंटेनन्सचं पण नसतं. ऑपरेटरला तर कोणत्याही प्रकारचं त्रास नसतो. जे शारीरिक त्रास म्हणजे मणका दुखणे असे जे त्रास होत असतात शारीरिक कष्ट असल्यामुळे, तर ते कोणत्याही प्रकारचं त्रास होत नाही. त्याच्यामुळं बॅटरी बेसिस जे मशीन आहे हे सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात स्वस्त पडणारं यांत्रिकीकरण सध्या उपलब्ध ऑर्बिट फार्मिंग कंपनीनं केलेलं आहे. ऑर्बिट फार्मिंग बेस्ट आहे.